नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला कल्पना आहे शिक्षक भरती आणि शिक्षण सेवक रद्द व्हावं या अनुषंगानं सगळी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की शिक्षण सेवक रद्द व्हावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत. मग त्यामध्ये आमदारांना भेटणे, खासदारांना भेटणे, त्यांना निवेदन देणे, मंत्र्यांना भेटणं सुद्धा सुरू आहे आणि त्यांना हा मुद्दा समजावून सांगून शिक्षण सेवक का रद्द व्हावं हे यातले टेक्निकल मुद्दे, तांत्रिक मुद्दे जे आहेत ते आपण त्यांना सांगतोय. तरी सुद्धा कुठेतरी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेताना पाहायला मिळत नाही. त्या अनुषंगाने आपण जिल्हावार पत्रकार परिषदेचं नियोजन जे आहे ते सुरू केलं. कोल्हापूर पासून याची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं वातावरण सध्या शिक्षण सेवक या संदर्भात पाहायला मिळतं राज्यभरामध्ये. आणि ह्या सगळ्या प्रयत्नातून सध्या शिक्षण सेवक हा जो मुद्दा आहे, शिक्षण सेवक हा जो महत्वाचा विषय आहे तो सध्या राज्यभर सध्या फोकसवर आहे, हायलाइटवर आहे. त्याचं कारणच आहे की आपण हा प्रत्येक स्तरावर मुद्दा जो आहे तो घेतलेला आहे वेगवेगळ्या अनुषंगानं आणि प्रत्येक जण हा मुद्दा जो आहे तो घेताना पाहायला मिळतोय. राज्यातले 21,000 शिक्षण सेवकांची इच्छा आहे की हे जे शिक्षण सेवक आहे ते रद्द व्हावं आणि त्या अनुषंगानं सगळेच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. जिल्हावार पत्रकार परिषदात सुद्धा घेत असताना काही संघटनांनी हा मुद्दा घेतलेला आहे आणि 18 मार्चला आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरमध्ये पहिला मोर्चा शिक्षण सेवक रद्द व्हावा या फक्त आणि फक्त याच मागणीसाठी 18 मार्चला जो आहे तो मोर्चा निघालेला आहे. पुन्हा उद्या जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं 21 मार्चला मोठा मोर्चा जो आहे तो कोल्हापुरातून निघणार आहे. कोल्हापुरातूनच हा दुसरा मोर्चा होतोय. या मोर्चाला पुणे शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्याच पद्धतीने शैक्षणिक व्यासपीठ यांनी पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये लाड सर आहेत, भरत रसाळे सर आहेत, एक मोठं संघटन या लोकांचं आहे. त्यामुळे यांचा सुद्धा पाठिंबा उद्याच्या मोर्चाला मिळालेला आहे. त्यामुळे शिक्षण सेवकांनी मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण शिक्षक तरी हे सगळे उपस्थित राहणार आहेत, मात्र शिक्षण सेवकांनी सुद्धा उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्राधान्यानं मागणी आहे शिक्षण सेवक रद्द व्हावं. आणि दुसरं महत्वाची मागणी आहे जी नवी संच मान्यता सरकार हे जे नवी संच मान्यता सुरू केली आहे तर ती सुद्धा रद्द व्हावी या अनुषंगानं हा जो मोर्चा आहे तो उद्या टाउन हॉल पासून निघतोय. तो शिक्षण उपसंचालक कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. दुपारी 1:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व शिक्षण सेवकांनी आपापल्या शाळा सुटल्यानंतर या मोर्चामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. कारण जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, खाजगी प्राथमिक, उच्च माध्यमिक या सर्व शाळांचे जुनी पेन्शन योजना शिक्षण सेवक पद रद्द व्हावं, टप्पा अनुदानावरील शाळांना अनुदान मिळावं यासह अनेक प्रकारच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात 21 मार्चला भव्य अशा प्रकारचा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा प्रामुख्यानं संग्राम उद्यान किंवा टाउन हॉल या बागेतून शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयापर्यंत निघणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व विभागाचे शिक्षक जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतील. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ या मोर्चाला पाठिंबा देत असून मोठ्या ताकदीनं हा मोर्चा यशस्वी करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना काका कोल्हापूर यांच्या वतीनं आज जो भव्य लक्षवेधी मोर्चा दिनांक 21 मार्च रोजी आयोजित केला गेलेला आहे. शिक्षण क्षेत्रातल्या बऱ्याचशा ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्याकरताच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यामुळे या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपल्या सर्वांच्या हक्कासाठी या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येनं समाविष्ट व्हावं हेच आव्हान या निमित्तानं करतो. सध्या शिक्षण सेवक हा मुद्दा फोकसमध्ये आहे आणि तो जर आपल्याला निश्चितपणानं सरकारपर्यंत पोहोचवायचा असेल, निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित होणं फार गरजेचं आहे. त्यामुळं राज्यातले 21,000 शिक्षण सेवकांनी
हा जो शिक्षण सेवकाचा मुद्दा आहे, शिक्षण सेवक हे जे पद आहे ते रद्द व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न सुद्धा सर्वांचे होणं गरजेचं आहे. या ना त्या माध्यमातून हे सर्व 21,000 शिक्षण सेवक जे आहेत ते प्रयत्न करतायत. मात्र अजूनही प्रयत्न होणं फार गरजेचं आहे आणि जे करतायत तर त्यांना साथ देणं फार महत्वाचं आहे. कारण शिक्षण सेवक ही जी वेठबिगारी पद्धत आहे ती मुळातच प्रगत महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहे आणि ती लवकरात लवकर रद्द व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 1999-2000 साली ज्या वेळेला ही जी पद्धत आहे शिक्षण सेवक ही सुरू झाली त्यावेळेला राज्याची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता राज्याची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळं ही शिक्षण सेवक पद्धत आता का हा सवाल राज्यातल्या 21,000 शिक्षण सेवकांचा राज्य सरकारला आहे. त्यामुळं ज्या अनुषंगानं जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांमध्ये सर्वांनी सहभागी होणं फार गरजेचं आहे. दुसरा एक मला यामध्ये एक मुद्दा सांगायचा आहे की जे रयतचे उमेदवार आहेत, जे कोणी कोल्हापूरमध्ये असतील, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये असतील, त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हा. कारण खऱ्या अर्थानं रयतचं जे समायोजन आहे किंवा त्यांच्या नियुक्त्या ज्या रखडलेल्या आहेत गेले वर्षभर झालं, मेरिटचे हे जे कॅन्डिडेट आहेत असूनही त्यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही, तर तो सुद्धा मुद्दा आपण उद्या या मोर्चामध्ये घेणार आहोत. त्यामुळं रयतचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहावं. रयतचा एकही कॅन्डिडेट त्या ठिकाणी असेल तर रयतच्या त्या कॅन्डिडेटनी त्या ठिकाणी पुढे यावं. त्यांनी आपल्या व्यथा त्या ठिकाणी मांडाव्यात. आपण त्यांना त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या मांडण्यासाठी संधी देऊ. मात्र रयतच्या उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो सुद्धा लवकरात लवकर घ्यावा, ही सुद्धा आपण त्या अनुषंगानं त्या ठिकाणी भूमिका घेणार आहोत. तो टप्पा घेणारच आहे सरकार. मात्र जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर येणं फार गरजेचं आहे. आता सध्या खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या अपलोड होताना पाहायला मिळतात. मात्र जिल्हा परिषदेचे जे बिंदू नामावली आहे त्यानंतर रोस्टर मागोकडून तपासण्याचं काम सुरू आहे ते लवकरात लवकर जलद गतीनं व्हावं आणि जागा लवकर अपलोड पवित्र पोर्टल व्हावा या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणाने करायचे आहेत. तर उद्या होणाऱ्या या मोर्चाला मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने मी करतो आहे.